जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजीच्या नागरिकांचे सुरू असलेले आंदोलन दडपशाही मार्गाने संपुष्टात आणायचा प्रयत्न केल्यास पाहण्यासाठी सुरू असलेले आंदोलन अधिक ताकदीने उभा करू। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले। इचलकरंजी शहराला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नापैकी अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्यासाठीचे मुबलक पाण्याचा प्रश्न आणि हेच पिण्याचे पाणी मुबलक मिळण्यासाठी इचलकरंजी शहरातील कृती समितीच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने विविध आंदोलने करण्यात आली आहेत। गेली 8 दिवस सातत्याने इचलकरंजी शहरामध्ये महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ विविध राजकीय पक्षाच्या तसेच सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहेत। 1 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच मँचेस्टर आघाडी इचलकरंजी यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले। पण या सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका आपल्या राजकीय खुर्चीला बसू नये म्हणून काही राजकीय नेते मंडळी प्रशासनाला हाताला धरून हे पाण्यासाठी सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। पण लोकशाही मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन दडपशाही मार्गाने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अधिक ताकदीने उभा करू। शिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेली सुळकूट पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी याकरिता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याची देखील ग्वाही इचलकरंजी येथील पाण्यासाठी सुरू असलेल्या लाक्षणिक धरणे आंदोलनामध्ये बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी दिली। यावेळी इचलकरंजी शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, मँचेस्टर आघाडीचे सागरभाऊ चाळके, प्रकाशजी मोरबाळे, राजूदादा आलासे, राजवर्धन नाईक निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे राहुल खंजिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुहास जांभळे, युवा सेना शहर प्रमुख सागर जाधव, शहर समन्वयक रतन वाजे तसेच राजू मोकासी, बाबू पानोरे, प्रमोद खोडे, सुशांत कोटगी व माजी नगरसेविका संगीता आलासे, मोरबाळे वहिनी, स्मिता तेलनाडे, युवती सेनेच्या ज्योत्स्ना भिसे तसेच इचलकरंजी शहरातील नागरिक, शिवसैनिक व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। इचलकरंजी शहराला हक्काचं प्यायचं पाणी मिळवण्यासाठी जे आंदोलन आपण गेली अनेक दिवस करतोय त्या कृती समितीतील सर्वच इचलकरंजी शहरातील मान्यवर या आंदोलनाला एक पाठिंबा देण्यासाठी किंबहुना या शहराचा नागरिक म्हणून माझं एक कर्तव्य आहे की या आंदोलनामध्ये मी सहभागी असणं। आणि मी परवाच्या आंदोलना दिवशी मुंबईच्या मीटिंगमुळे मी आलेलं नव्हतं, परंतु मी एक पत्र पाठवलं होतं की प्रत्येक आंदोलनाला मी तुमच्यासोबत खांदा लावून एक इचलकरंजी शहराचा नागरिक म्हणून आहे, एका पक्षाचा प्रमुख जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करत असताना माझा पक्ष निश्चित मागच्या वेळेला ही योजना मंजूर होत असताना सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी त्याला मान्यता दिली होती, परंतु काही राजकीय संदर्भातून त्याला थोडासा विरोध झाला, ती योजना मागं पडली। येणाऱ्या 8 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत। या विधानसभेमध्ये आपल्याला निश्चित हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला स्वतःचा आमदार असावा। मी या निमित्तानं या इचलकरंजीकरांना एक आवाहन करतो, विनंती करतो की इथं आंदोलन मागच्या वेळेला तर काही आमच्या रणरागिणी अगदी उपोषण त्यांचं एवढं होतं, पण त्याची दखल या प्रशासनानं अजिबात घेतलेली नव्हती। पण मी या सगळ्या निमित्तानं या सगळ्यांना सांगू इच्छितो की जेवढं आंदोलन तुम्ही दडपायचा प्रयत्न कराल तेवढ्या लोकांच्या भावना या तुमच्या विरोधात जातील आणि येणाऱ्या काळामध्ये परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार येत आहे। आज मी एक शिवसैनिक म्हणून मला वाटतं की सन्माननीय पक्षप्रमुख परत मुख्यमंत्री होतील आणि ह्या योजनेला परत एकदा मंजुरी देतील। हा भाग नंतरचा आहे, माझं प्रेम साहेबांच्यावरती आहे, पण राजकारणाचा भाग बाजूला ठेवून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझा पक्ष आणि मी निश्चितपणे अग्रभागी राहीन आणि हा प्रश्न आपण सोडवून इतकंच बोलतो। इथं बसणाऱ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।